सर, मागास वर्गाच्या सदस्यांची आज आपली बैठक घेतली, काही आढावा घेतलेले आहेत, त्रुटी दूर झाल्या. धाराशिव जिल्हा प्रशासनाचं काम मागासवर्गीय निमित्तानं कुठवर आले सर्वेक्षणाचं काम, त्याची टक्केवारी कितपर्यंत आलेली आहे? शासनानं आपल्याला जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आपलं गेल्या 2 दिवसापासून काम सुरू झालेलं आहे आणि मला आनंदाची ही बातमी द्यावी लागेल की आम्हाला जे काही तांत्रिक अडचणी 1-2 दिवसात आल्या त्याचं सोल्युशन बऱ्यापैकी आम्हाला मिळालेलं आहे. जवळजवळ आमच्याकडे 3400च्या आसपास आमचे प्रगणक किंवा ज्याला इनोव्हेटर म्हणतो. तर आज आम्ही पुन्हा एकदा आढावा घेतला. त्यात बऱ्यापैकी मोर दॅन 95% प्रगणक आज ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि जवळजवळ आजच्या घडीला जवळजवळ 50,000च्या आसपास जो कुटुंबाची जी माहिती आहे ती भरली गेलेली आहे आणि साधारणतः ही आमची एकूण आमचं इस्टिमेटेड जे कुटुंब आहे संख्या आहे त्याच्या एक 15%च्या आसपास आहे. तर आम्हाला शासनानं जे डायरेक्शन दिलेलं आहे साधारणतः 31पर्यंत ते बऱ्यापैकी आमचं अचीव होईल असं आमची आता सध्या आमच्या कामगिरीवर आम्हाला वाटते. आणि मला आनंदाची ही गोष्ट वाटते की काल कळंब शहर असेल, कोडगाव असेल आणि राघोजीवाडी असेल अशी बरीचशी गावं पण दिसत नव्हते. तर आज सकाळी आम्ही जेव्हा पुन्हा आढावा घेतला तर संपूर्ण गावंसुद्धा आता आपल्याला अवेलेबल झालेले आहेत. त्यामुळे लवकरच आपल्याला हे जे काम आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला गती येईल आणि लवकरात लवकर आपण हे काम पूर्ण करून शासनाला आम्ही तो डाटा उपलब्ध करून देऊ. आजच्या बैठकीमध्ये कुठल्या श्री गोविंद काळे साहेब जे सदस्य आहेत आपल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे ते आले. त्यांनी विशेषतः सर्व तहसीलदार होते, मुख्याधिकारी आणि BDO यांचा आढावा घेतला, प्रत्येकाशी चर्चा घेतली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या लिहून घेतल्या आणि त्या आमची जी टीम आहे त्यांची टेक्निकल टीम आहे इमिजिएटली त्या टीमशी संपर्क साधून आमच्या ज्या अडचणी होत्या त्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्यामुळं आणि झालेलं काम जे आहे त्याचा एक आढावा घेतला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे प्रशासनाला जे काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्या इमिजिएटली आमच्या त्या टीमशी संपर्क साधून त्या दूर करण्यासाठी जे काही त्यांच्याशी कम्युनिकेशन आहे ते घडवून आणून दिलं.